नमस्कार. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत. ही चकली अशी मस्त चौपट फुलते, छान एकसारखी तळली जाते, आतपर्यंत तळली जाते, अजिबात कच्ची राहत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता. चकलीचा आकार किती मोठा झालेला आहे. अशी ही मस्त खुसखुशीत चकली बनवण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. 1 किलोच्या प्रमाणात आपण साबुदाणा बटाटा चकली बनवतोय, त्यासाठी 1 किलो साबुदाणा इथे मी घेतलेला आहे. साबुदाणा घेत असताना तो कुठल्याही डब्याने किंवा पातेल्याने मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पुढे पाणी घेता येईल. घेतलेला सर्व साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला. 1-2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि आता ही सकाळची वेळ आहे. सकाळी हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. जसं आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो, तसाच हा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. साधारण 5 ते 7 तास हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता रात्रीची वेळ आहे, साधारण 9 वाजलेले आहे आणि साबुदाणा तुम्ही पाहू शकता मस्त असा फुलून वर आलेला आहे. पूर्ण पातेलं भरून हा साबुदाणा इथे फुललेला आहे, छान मोकळा झालेला आहे. हे बघा, मस्त. आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊ. असा फोडून घ्यायचा आहे, व्यवस्थित एक एक दाणा मोकळा करून घ्यायचा. सकाळी भिजत घालायचा आहे साबुदाणा आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर आता एक मोठं पातेलं मी इथे घेतलेलं आहे. ज्या भांड्याने किंवा ज्या कुकरच्या डब्याने मी साबुदाणा मोजून घेतला, त्याच डब्याने मोजून आपल्याला इथे 1.5 डबा एवढं पाणी लागणार आहे. तर साबुदाणा पूर्ण भांडं भरून नव्हता, साधारण 1 वाटी साबुदाणा कमी होता. त्यासाठी हे जे अर्धा पातेलं मी किंवा हे अर्धा डबा जो मी भरलेला आहे, तो 1 वाटी पाणी कमी असेल एवढा भरलेला आहे. तर बरोबर 1.5 डबा किंवा 1.5 भांडं इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. इथे उकळी फुटलेली आहे पाण्याला. आता या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पूर्ण साबुदाण्यासाठी लागणारं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे. उपवासाचा पदार्थ आहे, त्यामुळे सेंधव मीठ घेतलेलं आहे. व्यवस्थित हे पाणी हलवून घेऊया, म्हणजे मीठ एकसारखं यामध्ये मिसळेल. आता इथे गॅस बंद करते आहे आणि हे कळकळीत उकळतं असं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. आता हा जो सर्व साबुदाणा आहे तो अजून एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतला. यामध्ये आता हे गरम पाणी घालायचं आहे. आपण इथे पाण्यातच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते साबुदाण्याच्या एक एक दाण्याला व्यवस्थित लागतं आणि चकली जी आहे ती छान एकसारखी चवीची तयार होते. वरून बऱ्याच वेळा मीठ घेतलं तर ते एकसारखं लागत नाही. कुठे चकली खाताना खारट वाटते किंवा कुठे कमी मीठ असल्यासारखं जाणवतं. आता गरम पाणी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. पूर्ण रात्रभर हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता हा साबुदाणा कसा भिजला ते पाहूया. तर आता हा साबुदाणा छान गरम पाण्यामध्ये भिजलेला आहे आणि हा सुद्धा असा फोडून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, या साबुदाण्यामध्ये थोडं पाणी तुम्हाला इथे दिसत असेल, ओलावा दिसत आहे. तर असा थोडा ओलाच हा साबुदाणा आपल्याला हवा आहे, खूप जास्त कोरडा नको. आणि जर ओलावा नसेल तर काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते. आता 1 किलो साबुदाण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले. वजनीप्रमाणे साधारण अर्धा किलो एवढे हे बटाटे आहे. बटाटा 1-2 तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता. आता उकळून साल काढून घेतलेला हा बटाटा खिसणीवरून आपल्याला असा छान खिसून घ्यायचा आहे. तर इथे 4ही बटाटे मी व्यवस्थित खिसून घेतलेले आहे. तर 1 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे पुरेसे आहेत. बटाटा एखाद्या वेळेला खूप जास्त घेतला तर चकली सुरुवातीला लाल होत नाही, परंतु चकली जसजशी जुनी होते तसतशी एखाद्या वेळेला जास्त प्रमाणात घातलेल्या बटाट्यामुळे ती लाल होऊ शकते. आता यामध्ये चवीप्रमाणे मिरची किंवा लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून असा ठेचा तयार करून घेतलेला आहे. मिरची तिखट असल्यामुळे 6-7च घेतलेले आहे आणि थोडं जिरं घालायचं आहे. आपण इथे साबुदाणा भिजवत असताना पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं, परंतु यामध्ये 4 बटाटे घातलेले आहेत, तर इथे मी बटाट्यासाठी थोडं मीठ घातलेलं आहे. आता घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते असं छान सैलसर आहे आणि असंच मिश्रण आपल्याला चकलीसाठी हवं आहे. आता एक मोठं पातेलं मी इथे घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये हे तयार झालेलं जे सर्व मिश्रण आहे ते काढून घेऊया. आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. याचमुळे आपली जी चकली आहे ती मस्त अशी एकसारखी फुलली जाते, आतपर्यंत तळली जाते आणि अशी हलकी तयार होते. तर एक वेळा या पद्धतीने चकल्या नक्की करून बघा. आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसवर सुरुवातीला सतत असं हलवत राहायचं आहे आणि हे मिश्रण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवलं साधारण 3 ते 4 मिनिटं अगदी मंद आचेवर झाकण ठेवलं आणि व्यवस्थित मध्ये-मध्ये 1-2 वेळा मी हलवून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि हे मिश्रण मस्त असं सैलसरच आहे. जर तुमचा साबुदाणा थोडा ओला नसेल, त्यामध्ये थोडा ओलावा नसेल, सैल नसेल, तर तुम्ही हे मिश्रण शिजवत असताना यामध्ये आपल्या अंदाजाने किंवा आवश्यक तसं थोडं वरून पाणी घालू शकता. मिश्रण थोडंसं सैलच आपल्याला इथे हवं आहे. आता हे तयार आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. हे पातेलं घेऊन आता मी गच्चीवर आलेली आहे. गच्ची व्यवस्थित मी झाडून घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे, म्हणजे धूळ माती उडू नये आणि चकली खराब होऊ नये. आता या लख्ख प्रकाशामध्ये तुम्ही हे मिश्रण पाहू शकता किती छान असं शिजलं गेलेलं आहे. मस्त अशी चकाकी यावर आहे. इथे हा साचा मी घेतलेला आहे. साच्यामध्ये चकलीची जी प्लेट आहे ती बसवून घेतलेली आहे. यामध्ये आता हे मिश्रण भरायचं आहे आणि याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे. प्लास्टिकचा पेपर मी इथे अंथरून घेतलेला आहे. यावर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या चकल्या अशा बनवून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता चकली अजिबात कुठेही तुटत नाही. मस्त अशी एकसारखी गोल गरगरीत ही चकली तयार होते आहे. मिश्रण थोडंसं सैलच असावं, त्यामुळे हाताला जोरही लागत नाही आणि व्यवस्थित चकली जी आहे ती पाडली जाते. हातावर ताण येत नाही, हात दुखत नाही आणि सैल मिश्रणामुळे जी चकली आहे ती मस्त अशी हलकी तयार होते आणि छान खुसखुशीत तयार होते. कडक होत नाही आणि दाताखाली ती कडक जाणवत नाही खाताना सुद्धा. व्यवस्थित 2 दिवस ही चकली उन्हामध्ये वाळवून घेतली आहे आणि ही चकली तयार आहे. हवाबंद डब्यामध्ये ही चकली तुम्ही 2 ते 3 वर्ष स्टोअर करू शकता. आता चकल्या तळून सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. तर तुम्ही ते पाहू शकता. चकली मस्त अशी तिप्पट चौपट फुललेली आहे, कुठेही लाल झालेली नाही आणि मस्त अशी आतपर्यंत ही चकली तळली जाते. तर चकलीसाठी साबुदाणा भिजवत असताना तो सकाळी भिजत घाला. रात्रीच्या वेळेला त्यामध्ये कळकळीत गरम पाणी घाला. मीठ अवश्य घाला, म्हणजे मीठ एकसारखं लागलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये बटाटा घालून व्यवस्थित मिश्रण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. म्हणजे तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या चकल्या बनवू शकता. चकली तुम्ही पाहू शकता किती मस्त फुललेली आहे आणि आकार तुम्हाला दाखवते बघा. छान हलकी अशी ही चकली तयार होते आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा.